बांडगाव सहकारी सोसायटीची आज वार्षिक सभा होती आणि त्या सभेच्या माध्यमातून आज जनरल सभा आयोजित करण्यात आली होती। नेमकी वार्षिक सभेच्या अनुषंगाने आपली प्रतिक्रिया काय द्याल? आज या ठिकाणी बांडगावमध्ये बांडगाव विविधकारी सोसायटीची सर्वसाधारण सभा या ठिकाणी सर्व सभासदांना बरोबर घेऊन आमच्या सोसायटीचे चेअरमन अशोकराव दोरगे असतील, वाईस चेअरमन हृदयसमाबा पाटोळे असतील, सचिव म्हणून आमचे दिवेकर भाऊसाहेब असतील, या सर्वांनी या ठिकाणी एकत्रित येऊन सर्व सभासदांना विश्वासात घेऊन या ठिकाणी ही सभा सर्वच सभासदांचं या ठिकाणी शंकेचं निरसन होईल अशा पद्धतीची सभा झाली। आणि या सभेचं वृत्तांत जर करायचं झाला तर खऱ्या अर्थानं खेळीमेळ्यामध्ये या ठिकाणी सर्व सभासदांचं या ठिकाणी समाधान या ठिकाणी झालेलं आहे आणि त्याच पद्धतीनं कामकाज बांडगाव विकास सोसायटी या ठिकाणी करत आहे। आज या जनरल सभेमध्ये बऱ्याचशा चर्चा आहे शेतकऱ्यांमध्ये की गेल्या 2014 पासून जे काही सोसायटीमध्ये चाललेले वारं आहेत तर या संदर्भात मोठी चर्चा होती, तर ह्याच्यावर कसा सभासदांना प्रतिक्रिया व्यक्त केल्या भाऊसाहेब तुम्ही? सर्वसाधारणपणे 2018 ते 2023 अखेर शासकीय फेरलेखा परीक्षण करण्याचं ठराव एकमताने मंजूर झाले। सभासदांचे काही प्रश्न होते ते मी मार्गी लागले का? लागले। रवींद्र काय सांगाल? आजची वार्षिक सभा झालेली आहे। आजची बांडगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेची सर्वसाधारण सभा या ठिकाणी अतिशय व्यवस्थित संपन्न झाली। त्याच्यामध्ये मोठ्या संख्येने या गावच्या सभासदांनी सहभाग नोंदवला, संचालकांनी सहभाग नोंदवला। बरेचसे विविध प्रश्न, विश्वास अविश्वास अशा बऱ्याचशा गोष्टी त्या ठिकाणी निदर्शनास आल्या, परंतु या सर्व गोष्टीतून मार्ग काढण्यासाठी ग्रामस्थ तसेच या ठिकाणी ग्रामस्थांच्या मालकीची असलेली बांडगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था ही चालावी हा मुख्य हेतू या सभासदांचा होता आणि ह्या हेतूने पूर्णपणे आम्ही सर्व सभासदांनी या संस्थेला सहकार्य करण्याची भूमिका या ठिकाणी घेतली आणि आमची आशा आहे की झालं पाठीमागे काय झालं यापेक्षा पुढे या ठिकाणी संस्था फायद्यात येऊन संस्थेवरती असलेला बोजा कर्जाचा कमी होऊन सभासदांना येत्या काही वर्षांमध्ये डिव्हिडंडच्या माध्यमातून वाटप व्हावे अशा प्रकारची या ठिकाणी मी ग्वाही या ठिकाणी देतो। चेअरमन, आता जे भाऊसाहेब तुम्ही मीटिंग मध्ये विषय घेतला की बांडगाव कार्यकारी सोसायटीमध्ये कमी अनिष्टता पावत आहे, तर ह्याची आता परतफेड किंवा याची वसुली कशा प्रकारे केली जाईल? थकीत आहे म्हणून 3 कोटी 29 लाख रुपये, 61 लाख। हे इतकी मोठी रक्कम वसूल कशी करणार? सर्वसामान्य शेतकरी आज मेटाकुटीला आलेला आहे आणि ही जी थकलेली बाकी आहे ही सर्व सभासदांना नाकीनऊ येईल काय? याच्यात काय सरकार काहीतरी याच्यावरती निर्णय करणार आहे। आता भरपूर पाऊस झालेला आहे आणि पावसामुळे शासन सुद्धा शेतकऱ्यांना कर्जमाफी करत आहे, तर तुम्ही शासनाकडे काय अशी मागणी करणार आहात का की सर्वसामान्य हा थकीत आहे सोसायटीचा आणि ही एक सोसायटी म्हणजे शेतकऱ्याचं एक कणा आहे आणि जर सोसायटीच्या माध्यमातून जर अशा प्रकारे शासनाने मदत केली तर सर्वसामान्य शेतकऱ्याला निश्चित त्याचा फायदा होईल, तर तुम्ही शासनाकडे अशी काय मागणी करणार का? करणार पाऊस पाणी झालेले काही शेतकऱ्यांच्या नुकसानी झालेले, त्याच्यामुळे शेतकऱ्यांची पर्यंत काय पोहत नाही, त्यामुळे सरकार काहीतरी याच्यावरती विचार सरकारने काहीतरी विचार करा। नितीन भाऊ काय सांगाल तुम्ही या विषयी? या ठिकाणी गेल्या 3-4 महिन्यापूर्वीपासून आपल्या भागामध्ये अतिवृष्टीचं प्रमाण या ठिकाणी जास्त प्रमाणात होत असताना सर्व शेतकऱ्यांची उभी पिकं या ठिकाणी नादुरुस्त या ठिकाणी झालेले आहेत। कुठेही शेतकऱ्याच्या हातामध्ये या ठिकाणी 2 पैसे येण्याची परिस्थिती आता नाहीये आणि यामध्ये मी आमच्या भांडगाव ग्रामस्थांच्या वतीनं आमच्या सर्व सभासद मंडळींच्या वतीनं राज्य शासनाला एकच विनंती करेल की आपण या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी या ठिकाणी करावी। आज 30 सप्टेंबर 2025 बांडगाव या ठिकाणी कार्यकारी सोसायटीची
जनरल वार्षिक मीटिंग पार पडलेली आहे। या ठिकाणी जन आधार न्यूज प्रतिनिधी अनिल गायकवाड।